मला मुख्यमंत्री करा अशी मागणी शिंदेनी अमित शहांकडे केल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून राऊतांनी हा दावा केला। सीएम होण्यासाठी शिंदेंनी पक्ष विलीन करण्याची तयारी दर्शवली असा दावाही राऊतांनी केला आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंनी गुरुवारी केलेल्या दिल्ली दौऱ्यावरून संजय राऊतांनी खळबळजनक दावे केलेत। दिल्ली दौऱ्यात शिंदेंनी शहांकडे मला मुख्यमंत्री करा अशी मागणी केल्याचा दावा राऊतांनी केलाय। स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी शिंदेंनी निवडणुकीनंतर सुद्धा आणि आताही पक्ष भाजपात विलीन करण्याची तयारी दर्शवल्याचा हा मोठा दावा राऊतांनी केलाय। राऊतांनी केलेल्या दाव्यांवर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा जशास तसं उत्तर देण्यात आलंय। राऊत अंतर्ज्ञानी असल्याचं म्हणत उदय सामंतांनी त्यांना टोला लगावलाय। हमेशा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजेपी का ही होगा। त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे। मी विलीन व्हायला तयार आहे, पण मला मुख्यमंत्री करा, हे त्यांचं जे भूमिका आहे ही त्यांनी वारंवार याआधी सुद्धा सांगितलेली आहे। आणि काल पुन्हा एकदा ते इतके डेस्परेट आहेत की मी माझा जो काही गट आहे तुम्ही स्थापन केलेला हा तुमच्याकडे मी विलीन करतो, पण मला मुख्यमंत्री करा। माननीय संजय राऊत साहेब हे अंतर्ज्ञानी आहेत आज मला कळलं, आणि जे बाकीच्या कोणाला कळत नाही ते त्यांना कळतं अशा पद्धतीनं त्यांनी आजचं हे स्टेटमेंट केलेलं आहे की एखादा फेक नरेटिव्ह सेट कसा करायचा हे या सगळ्या मंडळींना अचूक कळलेलं आहे। संजय राऊतने आजही ठरल्याप्रमाणे भुंकण्याचं काम केलेलं आहे। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेले होते, अमित शहा साहेबाला भेटले, मग त्यांनी सांगितलं की माझा पक्ष लागला तर विलीन करा, परंतु मला मुख्यमंत्री करा। हे सगळं जे पाहिलं ना ते ना संताजी धनाजी दिसतात का काय असं एक प्रश्नचिन्ह आहे। सकाळी उठलं का एकनाथ शिंदे, दुपारी उठलं का एकनाथ शिंदे, मेळावा असला का एकनाथ शिंदे, संध्याकाळी झोपताना एकनाथ शिंदे, मग त्यांची ती दाढी, मग त्यांनी त्यांचा असलेला करिश्मा, यावरच त्यांची असं एकंदरीत टार्गेट हा एकनाथ शिंदे साहेब असतात। एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे की ते आमची कोंडी करतायत, ते आम्हाला काम करू देत नाहीत, ते आम्हाला अडचणीत आणतायत, आमच्या आमदारांच्या चौकशा लावल्यात, अशा प्रकारच्या तक्रारीचा सूर होता। आणि त्यानंतर त्यांनी स्वतःच एक ऑफर अशी ठेवली की आता परत महाराष्ट्रात जी एकजूट झाली आहे मराठी माणसांची ती अधिकाधिक भक्कम होईल आणि त्याचा त्रास आम्हाला होईल। काही करून ही एकजूट जी होते आहे त्याच्यामध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल तुम्हाला, आणि हे मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल, ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल। याच्यावर दोघांनी चर्चा केली। याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदे जी क्या आपके मन में क्या है, तेव्हा शिंदे जी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे। मी जर मुख्यमंत्री झालो पुन्हा तर मी या सगळ्या गोष्टी थांबवीन। संजय राऊत हा एक नंबरचा नालायक होपलेस माणूस आहे। याच्या काय कुठं कोणत्या भागात याच्यात ट्रान्सलेशन म्हणजे ट्रान्सलेटर फिट काही कळत नाही, गेला बातम्या कुठून लागतात। अरे मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय अमित शहा साहेबांशी भेटच झाली नाही, हे मी खात्रीलायकरित्या सांगतोय। त्यांच्या या अशा बालिश बडबडींवर भुंकण्यावरती आपण काय विश्वास ठेवताय?